मटरची कचोरी बनवणार आहे मी. त्याची लागते ते तयारी आपण बघून घेऊ. हे असे मटर घेतले मी एक मोठी वाटी भरून. आता लागणारे असे साहित्य घेतले मी. बडीशोप, जिरं, अख्खे धने आणि हिरवी मिरची. याला मी मिक्सरमधून सगळ्याला पिसून घेणार आहे. असे मिक्सरमध्ये आपण चांगले व्यवस्थित त्याला पिसून घेणार आहे मी. हे असं दरदर असं पिसून घेतलेलं आहे मी. खूप छान असं झालेलं आहे. हे असं 1 चम्मचभर मी तेल टाकून घेते. याच्यामध्ये व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. याला पण थोडं दरदर पिसून घेणार आहे मी सगळं मिक्स करून. हे कोरडंच पिसून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघू शकता असं झालेलं आहे आपले. हे असे 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने टाकायचे. असं कोथिंबीर थोडासा टाकू शकता. तुम्हाला वाटलं तर टाका, नाही म्हणजे गरज नसली तर टाकू नका. मिरचीचं पेस्ट याच्यामध्ये टाकून घेते. 1-2 मिनटं असं भाजून घ्यायची मस्त चांगली व्यवस्थित. हे पण टाकायचे. 10 मिनटं आपण भाजून याला व्यवस्थित घ्यायचं आहे. खूप छान असं होत आहे हे. आणि थोडं झालं की आपल्याला हे जे मसाला आपण करून ठेवलेला आहे ते पण असं टाकून द्यायचा. त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मीठ पण घालायचं आहे आपल्याला. चवीनुसार मीठ घालू शकता. बघू शकता असा किती मस्त आपला मसाला तयार आहे. आता याला थंड करायसाठी असं 10 मिनटं ठेवायचं. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू. हे अशी वाटीभर पीठ घेतलेलं आहे मी, गव्हाचं नॉर्मल आपल्या. सोबतच मी हे 2 ते 3 चम्मच असं रवा टाकते. आणि याला खूप असं छान मी मिक्स करून पाणी टाकून असं आटा मळून घेणार आहे. मी अजवाईन पण टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि थोडं मीठ पण टाकणार आहे. 1 चम्मच असं थोडंसं मीठ पण टाकून घेणार आहे. असं 2 चम्मच मी तेल टाकून घेणार आहे आणि याला खूप घट्ट असं भिजवून घेणार आहे मी पीठ. हे असं खूप छान असं आपलं पीठ झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मस्त भरू शकतो. मी आटा मळून 10 मिनटं मस्त झाकून ठेवला होता आणि खूप छान असं आपलं आता हे गोळे होत आहेत. हे असं करून मी अशी याच्यामध्ये थोडं कटोरी टाईप असं करणार आहे. आणि याच्यामध्ये खूप छान अशी मी चम्मचनं असं 1-2 चम्मच मी याची जे आपण जे करून ठेवला मसाला ते सगळं मी खूप छान असं भरून घेणार आहे मी. याला कटोरी भरून कटोरी टाईप आपल्याला बनवून घ्यायचं. त्याच्यामध्ये हे टाकायच्या आणि खूप छान असं आपल्याला याचं सगळं मिळवत हे तोंड याचं बंद करून टाकायचं आहे. खूप छान होते कचोरी आणि बाहेरचं खाण्यापेक्षा खूप मजा येते घरी खाण्यामध्ये. खूप छान अशी आपली झालेली आहे. या पद्धतीची आपल्याला कचोरी बनवून घ्यायची. असं तेल ठेवलेलं आहे मी. तेल गरम करून घेतलेलं आहे आणि हे पण आपलं झालेलं आहे. हे असं या पद्धतीचे मी करून घेतलेले आहे. आता मी याला तळून घेणार आहे. हे असं साईडनं सोडायचं आहे आपल्याला व्यवस्थित. बघू शकता असं किती मस्त आपली कचोरी तयार होत आहे. थोडं स्लो गॅसवरच आपल्याला करायचं आहे. गोल्डन कलर होतो आणि छान असं आपल्याला आरामशीर थोडा वेळ घेऊन असं भाजून घ्यायचं आहे. खूप छान होतं. तशा मी थोडी छोटी साईज केली. तुम्हाला जशी साईज पाहिजे तशी तुम्ही करू शकता. छोटी मोठी मी मीडियम साईज केली. खूप छान अशी झालेली आहे माझी कचोरी. हे बघा किती छान झालेली आहे आपली. आता असं आरामशीर साईडला घेऊ मला काढून दे. वा, खूप छान झालेली आहे अशी. बघू शकता अशी किती मस्त आपली कचोरी झाली आणि असा आवाज पण खूप छान येते याचा.
आणि ही गरम आहे, मला तोडाय जमत नाही, पण तोडली तर आतमधून पण खूपच छान अशी वाव, हे बघू शकता. असा याचा मसाला पण खूप छान वाटते.